यशवंतराव चव्हाण आज इथे वाय.बी. चव्हाण सेंटरला माननीय शरद पवार साहेब नेहमीप्रमाणे, म्हणजे आज काही नवीन नाही, ते नेहमी मुंबईला असताना वाय.बी. चव्हाण सेंटरला यायचं आणि इथून लोकांची भेटीगाठी त्यांची दररोज असायची. त्याचप्रमाणे नेहमीप्रमाणे आज मुंबईला असताना शरद पवार साहेब इथे चव्हाण सेंटरला आले आणि सकाळपासून जसं त्यांच्या नेहमीचा दररोजचा कार्यक्रम असतो त्यांनी अनेक आलेले मान्यवरांची भेट घेतली. आज कुठलीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक नव्हती, बोलवली गेली नव्हती. कुठल्या त्या निमित्तानं कोणताही व्यक्ती किंवा मान्यवर नेता इथे या बैठकीसाठी आले नव्हते. म्हणजे तथाकथित बैठक होती, कारण आम्ही टीव्हीमध्ये बघत होतो आज बैठक बोलवली गेली आहे, अमुक आले तमुक आले, आज निर्णय होणार आहे. आज न बैठक झाली, न बोलवली गेली, न कुठलाही निर्णय झाला. कारण अनेक उलटसुलट बातम्या टीव्हीमध्ये ब्रेकिंग न्यूज म्हणून येत असतात. मी सगळ्यांचा अधिकृतपणे खुलासा करू इच्छितो की न बैठक झाली, न कुठला निर्णय झाला, न पवार साहेबांनी काही त्यांच्या स्वतःचा जे काल घेतलेला निर्णय आहे त्यांना कुठलाही म्हणजे आज काही वापस घेण्याचा कुठेही विचार केलेला आहे. आम्ही काल त्यांना विनंती केल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं 2 दिवस 3 दिवस मला विचार करू द्या. अजूनही त्यांनी कुठलाही त्यांच्या मनात काय आहे स्पष्टीकरण कोणाला केलेलं नाही. म्हणून आपल्या माध्यमातून सर्वांना एकच विनंती आहे की स्पेक्युलेशन नको, अफवा नको, शांततेने पवार साहेबांना विचार करू द्या. आजचा दिवस जाऊ द्या, उद्या एखाद्या वेळा परत आम्ही लोक त्यांना भेटायचा प्रयत्न करू आणि नंतर जे काय असेल त्याच्या म्हणजे जे काय असेल अधिकृतपणे आम्हीच तुम्हाला सांगू. हे स्पेक्युलेशन करण्याचा काय अर्थ नाही आहे. मीटिंगच्या काय असेल तर अधिकृत मीटिंग असेल तर आम्हीच तुम्हाला सूचना करू की आज आम्ही मीटिंग बोलावली आहे, अमुक अमुकांना बोलवलेलं आहे, या कामाकरता बोलवलेलं आहे, हा निर्णयासाठी आम्ही बोलवलेला आहे. आता हा विषयावर किमान आज तरी कोणी आता काही यामध्ये चर्चा करू नये, कुठलाही स्पेक्युलेशन करू नये अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. अध्यक्षपदावर नाव आले अशी चर्चा सुरू असं आहे की हे सगळं म्हणजे स्पेक्युलेटिव्ह आहे. म्हणजे कोणी काही सूचना केली, मी आज बघत होतो भुजबळ साहेबांनी त्यांच्या अभिप्राय तिथे व्यक्त केला एखादा चॅनलच्या समोर आणि ते सगळ्यांनी म्हणजे ते ब्रेकिंग न्यूज म्हणून असंच होणार, आत्ताच त्यांच्या नावाचा शिक्कामोर्तब होणार, आजच त्यांची घोषणा होणार, हे अजिबात म्हणजे चुकीची बाब आहे. कोणी म्हणजे माझ्या व्यक्तिगत मत मी इथे मांडू शकतो, पण जेव्हा पक्षाचा एक अधिकृत व्यक्ती म्हणून मी आज तुमच्या समोर इथे बसून बोलत आहे, मी तुम्हाला अधिकृत सांगू शकतो की न पक्षाची कुठली बैठक झाली आहे, न कुठला निर्णय झाला. बैठक जेव्हा होईल मीच निमंत्रक राहणार आहे, म्हणून मीच तुम्हाला अधिकृत सांगू शकतो. दुसरा कोणीही तुम्हाला सांगू शकत नाही की बैठक कधी आणि कुठे आहे. म्हणून मीच निमंत्रक राहणार आहे, म्हणून तुम्हाला विनंती करतो की स्पेक्युलेशन नको. असं आहे, काल साधारण आम्ही 2-3 दिवस सांगितलं होतं, पवार साहेबांनी सांगितलं होतं, म्हणून आम्ही तुम्हाला सूचना केली होती. आता जाऊ द्या ना, दुसराच दिवस आहे, एकाच दिवस थांबलं, आजचा दिवस तर काय बिघडते. शरद पवार ने जो डिसीजन लिया आपने कन्विंस करने की कोशिश की, क्या शरद पवार जी अपने डिसीजन से बैकआउट हो रहे हैं, आपको इस डिसीजन से कन्विंस करने की कोशिश करने के लिए 24 घंटे से? देखिए, माननीय शरद पवार जी को कल सभी ने, आप सभी लोगों के कल, क्योंकि जो भी उन्होंने घोषणा की जितना आप लोगों को मालूम था उसी वक्त हमको मालूम पड़ा. कोई ऐसा नहीं था कि हमको कोई पहले पूर्व सूचना थी, और उस वजह से हम सभी लोग, मैंने कल ही कहा, बहुतों ने कहा कि हम लोग स्तब्ध रह गए कि अचानक ये क्या मतलब इस तरह की घोषणा पवार साहब ने की है. स्वाभाविक है, आपने भी देखा पार्टी के अनेक कार्यकर्ता, नेता, एमएलए, एमपीज सभी ने इस विषय पर पवार साहब को कल काफ़ी आग्रह किया.
हमने भी किया, सभी ने किया। अब उनका जो भी, उनकी मानसिकता जो भी वजह से थी, उन्होंने बार बार कहा की भाई हम भी चाहते की एक जनरेशनल चेंज होना चाहिए। मागे त्यांनी सांगितलं तर भाकरी फिरवली पाहिजे। आता आम्ही त्यावेळी आम्हालाही हमको भी नहीं समझ में आया कि भाई रोटी को तवे पे उल्टा करना है, तो वो उसका मतलब क्या था। हो सकता है उनके मन में हो कि भाई एक जनरेशन का एक बदलाव आना चाहिए, एक नई पीढ़ी सामने आना चाहिए, ये उनके मन में हो सकता है। मैं ये नहीं कह रहा हूं कि पार्टी के कार्यकर्ताओं या हमारे मन में ये बात है। किसी को भी इस बारे में जानकारी नहीं थी, इसलिए हम लोगों ने बहुत कोशिश की। अब स्वाभाविक है, इतने बड़े नेता, वो भी कोई साधारण कोई नेता नहीं, दिग्गज नेता है, देश के माने हुए जाने हुए नेता है, कद्दावर नेता है। आज उनकी कोई बात को, उनकी कोई वाणी को हम ऐसे ही कहे कि भाई आपने कुछ बोला और कल बदल दो। हो सकता है उनके मन में कुछ विचार करने के लिए उन्होंने वक्त मांगा हो, हमने वो वक्त देना चाहिए। इसलिए आज भी कुछ कार्यकर्ता यहाँ पर हमारे बड़े, आपने देखा होगा, उत्सुकता के साथ चाहते थे कि पवार साहब ने अपना राजीनामा वापस लेना चाहिए। लेकिन बात यही है कि हमने भी आज, मैंने भी, और अजीत पवार थे, सुप्रिया सुले थी, छगन भुजबल भी आए, बाकी के सभी हमारे मान्यवर, बहुत सारे नेता आए, और ये सब बातों को लेकर हमने आज फिर भी कोशिश की बात करने की। चाको जी हमारे केरल से भी आए थे, बाकी भी और हमारे पदाधिकारी इधर उधर से आए थे, बाहर के राज्यों से। तो हमने ये कोशिश किया है कि पवार साहब से गुजारिश की, विनती की। अब उन्होंने फिर भी, जैसे मैंने कहा कि 1-2 दिन का वक्त हमने देना चाहिए, इसलिए अब आज इस पूरी गतिविधि को यहीं हम विराम देते हैं। कल जो भी कुछ होगा हम आपके सामने एक मिनिट खुलासा तर करू द्या। अरे खुलासा तर करू द्या मला जयंत पाटलांच्या विषयी, हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये करतो। जयंत पाटलांचा कुठलाही नाराजीचा सूर नाही आहे। काल तुम्ही स्वतःनी त्यांना किती भावनिक होते ते तुम्ही पाहिलंय, त्यांचे काय उद्गार होते ते पण तुम्ही ऐकले आहे। काही कोणाची नाराजी नाही आहे। आज त्यांच्या कारखान्याची काही एक मीटिंग होती पुण्यामध्ये, म्हणून ते पुण्याला त्या मीटिंगसाठी गेले होते आणि आता संध्याकाळी परतणार आहे। आज कुठली मीटिंग नव्हती म्हणून त्यांना सूचना करायच्या मध्ये आम्ही पण, मी आलो, मी स्वेच्छेने आलो, कारण ठीक आहे साहेबांनी एवढा मोठा निर्णय केल्यानंतर आम्ही मुंबईला असताना आम्ही साहजिक आहे की आम्ही साहेबांच्या बरोबर राहावं। आम्हाला पण उत्सुकता आहे की साहेबांनी लवकर काहीतरी म्हणजे या निर्णयामध्ये आमच्यासारखा मनासारखा त्यांनी निर्णय घ्यावा। पण ठीक आहे म्हणून मी आलो, बाकीचे लोक जे होते आले, आणि जयंत पाटील साहेब आता संध्याकाळी परत येतील मुंबईला। आणि जितेंद्र, अरे असं आहे की राजीनामा कोणी देऊ नये, हे मी पण पक्षाच्या वतीनं एक अधिकृत व्यक्ती मी म्हणतोय की पक्षामध्ये सगळ्यांना, म्हणजे महाराष्ट्राचे किंवा बाहेरचे कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी हे राजीनामा देऊ नये। जे काय आहे आम्ही सगळेच त्यांच्या मनासारखा, आमचा प्रयत्न सेमच आहे। आम्ही पण प्रयत्न हेच करून राहिलो की साहेबांनी आपला राजीनामा माघार घ्यावा। म्हणून माझी विनंती आहे सगळ्या कार्यकर्त्यांना की आपण थोडी धीर ठेवावी आणि हे राजीनामा आणि बाकीच्या जे काही प्रक्रिया आहेत त्यांना थांबावी। देखिए कोई भी, देखो मैं आपको स्पष्ट बताना चाहता हूं कि पार्टी में पवार साहब के साथ शुरुआत से मैं काम करते आ रहा हूं। मेरे जैसे अनेक मान्यवर काम कर रहे हैं और पवार साहब ने जो जो जिम्मेदारी हमको जब जब दी, हम सब लोगों ने उसको निभाई है। लेकिन जहां तक ये जिम्मेदारी की बात आ रही है, अभी जब तक हमने पवार साहब के इस्तीफे के बारे में अंतिम निर्णय नहीं होता है तो नई जगह किसके लिए खाली होती है वो प्रश्न ही खड़ा नहीं हो रहा है। और मैं व्यक्तिगत मैं आपको कहना चाहता हूं कि मैं ये जिम्मेदारी लेने के लिए तैयार नहीं हूं। मैं ऑलरेडी पार्टी का राष्ट्रीय उपाध्यक्ष हूं और ये पद मेरे लिए, मैं समझता हूं कि बहुत गौरवशाली है। बहुत कुछ उसमें मेरे पास जिम्मेदारी पहले से ही नेशनल लेवल पे पवार साहब के साथ काम करते हुए मुझे मिली हुई है। मैं पार्टी का पहले नेशनल जनरल सेक्रेटरी था,
अब पार्टी का मैं प्रथम नेशनल वाइस प्रेसिडेंट बना हूं, तो इसलिए मुझे कोई ऐसी दिलचस्पी नहीं है कि अध्यक्ष बनूं। लेकिन मैं इतना जरूर कहूंगा कि हम जो भी पवार साहब के फैसला पहले क्या होता है उसके बाद ही ये अगले फैसले की बात हम करेंगे। अगर आई परिस्थिति Mr. Sharad Pawar is right now, though he may have announced that I am resigning, he still remains the president till a new president is appointed. We only hope and pray that he may not continue with this resignation. That is why these 2-3 days we have sought, and he has also sought to talk to us. Let us hope, let us see that everything good prevails. After that, if situation so arises, we will see, but I am not a contender. पिछले 2 दिनों में क्या किस तरह की चर्चा हुई है? पवार साहब ने जो डिसीजन लिया है, सर पवार साहब ने जो डिसीजन लिया है, आपको लगता है कि पार्टी में इंटरनल कॉन्फ्लिक्ट है जिसकी वजह से पवार साहब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में बिल्कुल एक वाक्यता है, सभी एक संघ है। कोई पार्टी में अलग ग्रुप, फूट फाट, ये सब बातें केवल स्पेक्यूलेटिव मीडिया में हम रोज पढ़ते हैं। पार्टी एक संघ है, पवार साहब के नेतृत्व में सभी लोग एक हैं और आगे भी पार्टी एनसीपी एज ए पार्टी एक रहेगी, एकजुट रहेगी। उसमें कोई बिखराव या कोई फूट आने वाली नहीं है। ये मैं आपको अधिकृत स्पष्टता यहाँ ऐसे में अगर अपने निर्णय पे बने रहते हैं तो पार्टी में किसी एक के नाम को लेकर कंसेंसस बन सकेगा बिना किसी डिफरेंस के? मैं आपको गारंटी के साथ 100% कहना चाहता हूं कि हमारी पार्टी में पवार साहब के मामले में या सक्सेसर के मामले में कोई दो राय नहीं होगी। जो भी फैसला होगा वो बिल्कुल सर्वानुमते होगा और सबको पसंद आए ऐसा ही फैसला, अगर वो परिस्थिति आई तो होगा। उसके बावजूद उन्होंने कहा है कि वो अन्य विषयों पर बातचीत करेंगे, लेकिन पार्टी की लाइन तो करेंगे या नहीं उसके बारे में शंका उपस्थित की जा रही है। केवट के शब्द का उपयोग किया। शरद पवार साहब पार्टी के सर्वा सुप्रीमो आज है और हमेशा रहेंगे। पद केवल एक परिभाषा होती है। पार्टी की आत्मा, पार्टी का दिल, पार्टी की जान, पार्टी की पहचान ये शरद पवार ही है और शरद पवार ही रहेंगे। और उनका मार्गदर्शन और उनकी सक्रियता पार्टी के कार्यों में आपको हमेशा नजर आएगी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।